आणि आता वळूयात नाशिककडे। नाशिकच्या मंत्रिपदावरून आता महायुतीत तिढा वाढलेला आहे, खास करून पालकमंत्रीपदावरून। भाजप आणि शिवसेनेच्या दाव्यानंतर आता राष्ट्रवादीकडूनही पालकमंत्रीपदासाठी दावा केला जातोय। काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानानंतर नाशिक पालकमंत्रीपदाचा पेच वाढण्याची शक्यता आहे। नाशिकात पालकमंत्री आमच्या राष्ट्रवादीचाच होणार असा दावाच माणिकराव कोकाटेंनी केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, एकीकडे मुख्यमंत्र्यांनी एक फॉर्म्युला केलेला आहे असं समजते की जिथे ज्याचे जास्त आमदार त्यांचा तो पालकमंत्री असणार। नाशिकमधली काय स्थिती? प्रज्ञा, खरं आणि याच फॉर्म्युल्याच्या आधारावरती राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्री आमचाच होईल असं म्हटलंय। नाशिकमधील आपण जर पक्षीय संख्या जर बघितलं, बलाबद्दल बघितलं तर एकूण जिल्ह्यामध्ये 15 आमदार आहेत आणि या 15 पैकी 7 आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत। त्यामुळे पालकमंत्री जो आहे तो आमचाच होईल असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर आता कुंभमेळा देखील लवकरच येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे खरं तर त्याचा पदभार आहेत। आणि यासोबतच महापालिकेत जर बघितलं तर मागे जवळपास 66 नगरसेवक हे भाजपचे होते। त्यामुळे एकंदरीतच भाजपचे गिरीश महाजन हे देखील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। त्यांनी तशी जोरदार फिल्डिंग देखील लावल्याचं समजतंय। यासोबतच मागचे पालकमंत्री जे आहेत दादा भुसे ते देखील आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। तर शिवसेनेचे 2च आमदार जिल्ह्यामध्ये आहेत, मात्र तरी देखील शिवसेनेकडून दावा हा पालकमंत्री पदासाठी केला जातोय। त्यामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच ही बघायला मिळते। आता मुख्यमंत्री खरं तर किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात, कोण पालकमंत्री होणार नाशिकचा, याकडे खरं तर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।